Hello, this is the My Artifact episode number 847. आजची तारीख आहे 3 जुलै 2017. आता वाजले करीब रात्रीचे 11 वाजले. हो, ॲक्च्युली मला वाटलं की बहुतेक 12-1 वगैरे वाजला असेल, बट इथे 11च वाजले. कारण कसं आज दिवसभर काम 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 काम. आत्ता साला माणूस रिलॅक्स झाला, बट आता रिलॅक्स झाल्यानंतरही काय आराम म्हणजे फक्त आराम म्हणजे आराम. आणि मग काय उद्याची ड्युटी. यस. सो आज काही गोष्ट सांगतो यार. आज जे झालं ते पहिले. राईट नाव माझी जी पोझिशन आहे ते ऑलरेडी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये एक्सप्लेन केली आहे. एक गोष्ट मी ऐकली आहे की इज्जत आहे, जे रिस्पेक्ट आहे ती कमवावी लागते, ती भेटत नसते. ही गोष्ट बहुत ट्रू आहे आणि बहुत इम्पॉर्टंट पण आहे. तर काय आहे, कमवावी लागते आणि मी कमवून राहिलो सुद्धा. राईट नाव मी त्याच्या स्टेजवर आहे. ती स्टेज कंटिन्यू सुरू आहे. अजूनपर्यंत मला ती गोष्ट पूर्णतः भेटली नाही आहे. कमवावी लागते या साऱ्या गोष्टी कसं मला हळूहळू भेटन. राईट. तर काय आहे की रिस्पेक्ट ही कमवावी लागते आणि मी ते कमवून राहिलो आहे. बट याच्यामध्ये पण नाही का काही जण नाही का असे असतात जे हलकेसा डॉच मारून देतात आणि जस्ट एका शब्दाने पूर्ण झालं असं वाटतंय का साला आपण काही ना काहीतरी रॉंग करत आहे. तू यार असं एकदम फिरून फारून गोष्ट सरळ सांगू नको. सरळ सेंटरमध्ये ये, सरळ गोष्ट सांग. ठीक आहे, सरळ सांगतो. ॲक्च्युली नाही का मी प्रीतीताईच्या नजरेमध्ये नेहमी चांगला बनण्याचा प्रयत्न करतो. चांगला बनण्याचा प्रयत्न करतो की जरी मी बिट्टू एवढा कमवत नसेल आणि म्हणजे काय, प्रीत्याने एक शब्द म्हणला होता की आता पहा एवढं मोठं घर झालं आहे. आज ॲक्च्युली म्हणजे एक प्रकारे परिचरण पाठ होतं. सगळेजण आले होते, ताई आली होती, सगळेजण आले होते आणि आता एवढं मोठं घर वगैरे, घराची प्रशंसा वगैरे सुरू होती. आता त्यात प्रीत्याने म्हणलं की आता पहा म्हणे, तुझ्या वडिलांनी एवढं मोठं घर बांधलं म्हणे, तू केव्हा बांधशील म्हणे तुझं घर, किंवा तू केव्हा बांधशील म्हणे याच्यावर नवीन मजला, आणि केव्हा तू पैसे कमवणार म्हणे. असे 3 शब्द म्हणले. त्याच्यानंतर सोनूताईंनी दुसरा शब्द काहीतरी म्हणला आणि ती थोडीशी निघून गेली. बट तिच्या मनामधलं कळून गेलं की हा बंदा अजूनपर्यंत कमवायला नाही लागला आहे. दॅट इज ट्रू, दॅट इज रिअली ट्रू का अजूनपर्यंत मी कमवायला नाही लागलो आहे. आणि अजूनपर्यंत माझी जी इज्जत आहे ती अजूनपर्यंत प्रीत्याच्या नजरेमध्ये नेहमी कमीच आहे असं मला वाटते. सगळ्यांपेक्षा कमीच आहे आणि मी असं मानतो सुद्धा. आणि मला याच्यावरून काही अचीव नाही करायचं आहे किंवा असं नाही, ऑफकोर्स नॉट. मी आजचा एक फॅक्ट क्लिअर सांगतो बिट्टूमध्ये आणि माझ्यामध्ये एक प्रकारे फॅक्ट सांगतो आणि याला प्रॉपरली एक्सप्लेन करण्याचा मी प्रयत्न करतो. आता बिट्टू काय आहे की लहानपणापासून हा जसा आहे तसा, म्हणजे जशी ट्रीटमेंट झाली तशी ट्रीटमेंट झाली. फ्यू इयर्स लेटर, म्हणजे करीब फ्यू इयर्स अगो, करीब 15 वर्ष अगोदर, 10 किंवा 15 वर्ष अगोदर बिट्टूची आई म्हणजे माझी मोठी आई ची डेथ झाली होती. त्यांच्या ब्लडमध्ये पॉयझन क्रिएट झालं होतं आणि इन द एंड त्यांची डेथ झाली होती.
तर पूर्ण जे आहे ना, म्हणजे पूर्ण फॅमिली पूर्ण एकदम हे झाली. म्हणजे काय की बिट्टूची आई, सोनूताईची आई, प्रीतीताईची आई, एव्हरी वन इज डेड. एव्हरी वन म्हणजे प्रीतीताईची आई वगैरे, म्हणजे आई मेली एक प्रकारे. म्हणजे आईचं एक हे असते ना, म्हणजे आई आई आहे आणि शी इज गॉन मीन्स एव्हरीथिंग इज गॉन. सो या इट्स रिअली हार्श थिंग. तर यावेळेस आई गेली, दॅट्स इट. आणि मग त्याच्यानंतर काही फ्यू इयर्स नंतर, करीब 4 किंवा 5 वर्षानंतर त्यांच्या वडिलांची पण डेथ झाली. माझे मोठे वडील, त्यांची पण डेथ झाली. तर तर मला सांगायचं हे आहे की आता मोठे वडील होते, म्हणजे बिट्टूचे वडील, माझे मोठे वडील, ते रेल्वेत होते. ग्रुप डीमध्ये ॲज अ गेटमॅन होते. तर मग रेल्वेमध्ये एक प्रथा आहे, समजा जर वडिलांची कोणत्या कारणास्तव डेथ होत असेल, किंवा समजा जर वडील समजा जर आता पुढे काम करू शकत नाही, रिटायरमेंट घ्यायचं आहे, तर त्यांच्याच जागेवर त्यांचाच मुलगा जॉब करू शकते. हे एक त्यांची ट्रीटमेंट आहे. सो वडिलांची डेथ झाली आणि वडिलांच्या जागेवर बिट्टूला लावण्यात आलं. थोडंसं कॉन्टॅक्ट वगैरे चांगले होते आणि बिट्टू थोडा बहुत जास्त शिकून होता, म्हणजे त्याचं 11वी-12वी झालं होतं. सो त्याला थोडं गेटमॅनपेक्षा थोडी वरची पोस्ट द्यायची, म्हणजे त्याला एक प्रकारे तिकीट काउंटरवर त्याला रेल्वेमध्ये जॉब भेटली ॲज अ गव्हर्मेंट, या रेल्वे गव्हर्मेंट, सेंट्रल रेल्वे. सो मग काय, मग एक वेळा जॉब लागली आणि पैसा भेटायला लागला की मग तर काही नाही राव, मग त्याला सगळंच काय भेटू लागलं. म्हणजे काय, एक वेळ जेव्हा माणूस कमवायला लागतो ना, ॲक्च्युली मी एक्सपिरियन्स केला. या जेव्हा मी कमवायला होतो ना, म्हणजे खापर फेडायला होतो आणि पैसे कमवत होतो, वॉडेवर जेवढे पण काही पैसे कमवत होतो वगैरे, तर तेव्हा सगळेजण रिस्पेक्ट करत होते यार. आई, वडील, ताई, बिट्टू वगैरे. म्हणजे असं नाही आता रिस्पेक्ट करत नाही असं याचा अर्थ ना, म्हणजे एक प्रकारे तेव्हा एक वेगळीच इमेज होती राव. आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन, मला एक्सप्लेन करता नाही येऊन राहिलं, बट तेव्हा एकदम वेगळीच इमेज होती. आता मी जॉब सोडल्यानंतर एकदम वेगळीच इमेज आहे राव. या म्हणजे जस्ट एक बॅक टू जो असा बंदा तोच. काय आहे की या बिट्टूला नाही का सगळं एकदम त्याला बिलकुल त्याच्या हाती भेटलं राव. त्याला कोणत्या गोष्टीची मेहनत नाही करावी लागली वगैरे वगैरे, स्टफ लाईक दॅट. आता हे मी का सांगून राहिलो, बिट्टूचं आणि माझं कंपॅरिझन करून घेऊन राहिलो, व्हाय? ॲक्च्युली नाही का, प्रीतीताईला वाटते का बिट्टू आणि मोनू हे दोघे जण सोबत आहे, सोबत होते लहानपणापासून, सोबत आहे आणि लहानपणापासून त्यांनी खूप काही केलं. सो प्रीतीताईला वाटते की बिट्टू तर लागला जॉबवर आणि हा बंदा जॉबवरच नाही लागला. सो बिट्टूला सगळं काही भेटलं राव, त्याला एकदम सगळं रेडीमेड भेटलं राव. मी असं नाही म्हणत की त्यांनी त्याच्यामागे मेहनत नाही केली, ऑफकोर्स घेतली. म्हणजे कोणत्याही गोष्ट अचीव करण्यासाठी मेहनत तर घ्यावीच लागते राव. या इधर तुम्ही मेहनत करता की तुमच्या जागी दुसरा कोणतरी मेहनत घेते, बट कोण ना कोणी मेहनत घेते, तेव्हाच आपल्याला काही ना काहीतरी अचीव होतं. विदाऊट मेहनत घेतल्याने कोणतीच गोष्ट अचीव होत नाही, कोणतीच गोष्ट अचीव होत नाही. हे फॅक्ट नेहमी लक्षात ठेवा. सो त्याने पण त्याच्यासाठी मेहनत घेतली म्हणा, बट कमी मेहनत घेतली आणि कमी मेहनतीमध्ये तो फटसे लागून गेला. आता मी मेहनत घेऊन राहिलो आहे, रोज अपडाऊन करत आहे, रोज शिकत आहे, प्रत्येक गोष्टी जाणून घेत आहे, राईट? सो या दॅट इज राईट. सो मला थोडंसं एक प्रकारे वाईट वाटते याच्याबद्दल.
बट मला स्वतःवर विश्वास आहे आणि आपण समोर खूप काही गोष्टी अचीव करणार आहे. आणि तेव्हा हे रिस्पेक्ट नावाची गोष्ट बहुत तुच्छ राहीन आपल्यासाठी, बहुत तुच्छ. म्हणजे असा कोणताच व्यक्ती राहणार नाही ज्याच्या मनामध्ये आपल्यासाठी जागा राहणार नाही. या म्हणजे मी एक असा पर्सन आहे, ऑफकोर्स मला कॉन्फिडन्स आहे राव, आणि मी समोर या गोष्टी अचीव करणार आहे. दॅट्स वाय, कारण मी माझं फ्युचर बघितलं आहे असं नाही, ऑफकोर्स नॉट. कारण मला माझ्यावर विश्वास आहे, मी मेहनत करत आहे आणि मला माझी डेस्टिनी क्लिअर दिसून राहिली. दॅट्स इट. मला काही कोण का विचार करते, कोणता रिलेटिव्ह का विचार करते, कसा विचार करते, कोणाबद्दल आपली इमेज किती चांगली आहे, किती वाईट आहे, बेटा एक बात सोच ले भाई, दुनिया के नज़र में तू जितना भी अच्छा चाहेगा ना, म्हणजे तू यांच्या नजरेसमोर नेहमी चांगलं बनण्याचा प्रयत्न करशील ना, घंटा कुछ नाही होगा, कुछ घंटा नाही, काहीच नाही. जॉब तुला परवडत नव्हती, तुझी तिथे हरासमेंट होत होतं, ऑफकोर्स तू सोडून दे. वॉट एव्हर इट मॅटर्स टू यू. दुसऱ्यांसाठी काही मॅटर नाही करत. या दुसरे लोक का विचार करन का नाही, मी हा विचार करतच नाही, सोडूनच दिलं. जेव्हापासून मी खापरखेड्यावरून आलो तेव्हा मी हाच विचार करणं सोडून दिला की दुसऱ्यांबद्दल विचारच नाही करत आहे. या दुसऱ्यांनी कोणी असं काही म्हणलं का बेटा तू मोठा नाकारा आहे, बेअक्कल आहे, वगैरे वगैरे शिव्या वगैरे दिला, अरे तुम्ही द्या. या गोष्टीने मी एन्करेज होतो. या तरी आपण खूप जास्त टॉपिक वाढवत नाही आणि खूप जास्त क्लोज जाण्याचा प्रयत्न करत नाही. नेहमी शांत असतो आणि प्रॉपरली सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करतो. मी बाकीच्यांचा विचार करत नाही. आई वडील माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. कारण राईट नाव मी आईवडिलांच्या भरोशावर आहे. तर काय, मी आईवडिलांच्या नजरेमध्ये नेहमी रिस्पेक्टेबल बनण्याचा प्रयत्न करतो. कारण त्यांच्या मनामध्ये जे काय होईल किंवा वॉट एव्हर इट फील्स, तर इट डज अफेक्ट इन माय लाईफ, राईट. आणि माझे आईवडील आहे आणि त्यांना सगळ्या गोष्टी जाणून घेणं आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन आपण नेक्स्ट स्टेप फॉरवर्ड करणं हे आपलं काम आहे. व्हाय? बिकॉज दे आर आईवडील. ते दुनिया नाही, ते आईवडील आहे. दुनिया ते गेली भोकात रे, मग आपण किसी के भी नाही सुनते. बस बाकी काही नाही. बाकी आज ॲक्च्युली आज घरी परित्रण पाठ होतं. सकाळपासून खूप धावपळ वगैरे. आता परित्रण पाठमध्ये राहतेच, हे आण ते आण वगैरे, याला आण त्याला आण, काफी धावपळ वगैरे झाली. मित्र आले, जेवण केलं वगैरे. आता हे घर झालं, घरासाठी एक प्रकारे नवीन म्हणून काहीतरी पूजा पाठ वगैरे घेतले. एक प्रकारे वास्तूक म्हणू शकते याला एक प्रकारे. बट जे होईन ते होईन. या so this is it, this is the end, this is the my artifact episode number 447. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank